हयग्रीव अवतार कथा. भगवान विष्णूंच्या 24 अवतारात हयग्रीव हा एक अवतार आहे. हयग्रीव म्हणजे मनुष्याचे शरीर व घोड्याचे तोंड असा हा विचित्र अवतार आहे. नैमिष अरण्यात चाललेल्या महायज्ञाच्या वेळेस ऋषींनी लोमहर्षण पुत्र सौती किंवा सूत यास या अवताराबद्दल काय घटना आहे असे विचारले होते. ते वेदव्यास यांचे शिष्य होते. तेव्हा सूत सांगू लागले, हयग्रीव हा एक पराक्रमी दैत्य होता. त्याने सरस्वती नदी किनारी घोर तपस्या करून देवी महामाया हेस प्रसन्न करून घेतले. त्याने अन्न पाणी सोडून फक्त माया भगवतीचा एकाक्षर महाबीज मंत्राचा अखंड जप सुरू केला होता. याचा प्रभाव व फलित म्हणजे त्याने आपले सर्व इंद्रिये वश केले होते. सर्व शरीरभोग देणाऱ्या भावनांचा त्याने त्याग केला होता. महामाया भगवतीने त्याला तामसी गुणात दर्शन दिले. महामाया भगवती प्रसन्न होऊन म्हणाली, वत्सा उठ, आज तुझी कठोर तपस्या फळास आली आहे. मी प्रसन्न झाले आहे. तुझी काय इच्छा आहे ते माग. महामाया भगवतीला बघून त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. डोळ्यांतून आनंद अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो सद्गदित होऊन म्हणाला, हे कल्याणकारी देवी भगवती, या भक्ताचा नमस्कार स्वीकार कर. तू महामाया आहेस. जन्म, पालनपोषण आणि संहार हे तुझी किमया आहे. तुझ्या मनात आले तर तू काही पण करू शकतेस. या विश्वात सर्व काही तू करू शकतेस. त्यामुळे हे महामाया, मला अमरत्व वर दे. यावर देवी म्हणाली, हे दैत्यराज, या विश्वात ज्याचा जन्म झाला त्याच वेळेस त्याचा मृत्यू पण निश्चित असतो. प्रकृतीच्या नियमास कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे येथे कोणीही अमर राहू शकत नाही. एवढेच नाही तर अमर असणाऱ्या देवांना पण त्यांचे पुण्य संपले की नंतर पुन्हा मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागतो. त्यामुळे तू दुसरा कोणताही वर माग. यावर हयग्रीव म्हणाला, ठीक आहे, तर मग आता दुसरे वरदान मागतो. ते मला दे. ते म्हणजे मला कोणाच्याच हाताने मृत्यू नाही आला पाहिजे. माझा मृत्यू हा फक्त माझ्या हाताने म्हणजे हयग्रीवच्या हातानेच झाला पाहिजे. ही माझी मागणी आहे. तरी हयग्रीवशिवाय दुसऱ्याच्या हातून मला मृत्यू येणार नाही असा वर दे. यावर महामाया भगवती म्हणाली, तथास्तु. असे म्हणून महामाया भगवती अंतर्धान पावली. हयग्रीवला खूपच आनंद झाला. तो मोठ्या आनंदाने घरी गेला. आपल्याला कुणीच मारू शकणार नाही या विचारानेच त्याला अहंकार झाला. हयग्रीवने देवांना सळो की पळो करून सोडले.
देवदेवता व ऋषीमुनींना त्रास द्यायला सुरुवात केली. शांततेसाठी केलेल्या यज्ञात बाधा आणू लागला. ब्रह्मदेवाकडून वेद पळवून आणले. यामुळे सर्व देव भयभीत झाले. ते विष्णूकडे गेले. तेव्हा विष्णू शांत झोपले होते. त्यांची ती योगनिद्रा होती. ब्रह्मदेवाने एक वर्मी नामक किडा तयार केला आणि तो धनुष्यावर सोडला. त्याने आपल्या दाताने धनुष्याची दोरी कुरतडली. त्यामुळे धनुष्य सरळ झाले व त्याचा धारदार फटका विष्णूच्या गळ्यावर बसला. त्यात विष्णूचे शिर कापले गेले व दूर जाऊन अदृश्य झाले. खूप मोठ्याने वीज कडाडते त्याप्रमाणे आवाज झाला. हा प्रकार बघून सर्व देव भयभीत झाले. विष्णूचे शिर अदृश्य झाले. भगवान विष्णूचे शिर विरहित धड बघून सर्व देव चिंतातूर झाले. देवांनी महामाया भगवतीची प्रार्थना केली. देवी प्रसन्न झाली. तिने देवांना सांगितले, चिंता करू नका. यावर मी तुम्हाला एक उपाय सांगते. माझे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत. तुम्ही एका घोड्याचे शिर कापून आणा आणि ते भगवान विष्णूच्या शरीराला जोडा. मी हयग्रीवला त्याचा मृत्यू फक्त हयग्रीवकडून होईल असा वर दिला आहे. तरी तुम्ही घोड्याचे शिर भगवान विष्णूच्या शरीराला जोडा असे सांगून देवी अंतर्धान पावली. भगवतीने सांगितल्यानुसार ब्रह्मदेवाने एका घोड्याचे शिर कापून आणले. ते विष्णूच्या धडाला जोडले. घोड्याचे शिर विष्णूच्या धडाला लावताच विष्णू हयग्रीव अवतारात प्रकट झाले. नंतर त्यांनी देवी भगवतीने सांगितल्यानुसार हयग्रीवशी युद्ध केले. त्या युद्धात देवी भगवतीने वर दिल्याप्रमाणे विष्णू भगवान यांनी दैत्यराज हयग्रीव याचा वध केला. सर्व देव आनंदी झाले. विष्णूंनी चारी देवांची सुटका केली आणि ते ब्रह्मदेवाला परत केले. सर्व ऋषीमुनी हे आनंदी झाले. दैत्यराज हयग्रीवच्या वधाने त्यांच्यावरील संकट टळले होते. अशा प्रकारे हयग्रीव अवतार धारण करून दैत्यराज हयग्रीव याचा वध केला.